नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शाळा स्तरावर आपलं शाळा प्रशासन सांभाळताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, बऱ्याचशा समित्या वगैरे असतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे SMC. तर मित्रांनो, ही जी शाळा व्यवस्थापन समिती असते, या समितीचे आपल्याला नियमानुसार दर महिन्याला एक सभा घ्यायची असते. तर मित्रांनो, आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची दर महिन्याची जी सभा असते ती जून ते एप्रिल दरम्यान आपल्याला कोणकोणते विषय घ्यायचे आहे प्रत्येक महिन्यामध्ये याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शाळा व्यवस्थापन समिती 2026-27 SMC मासिक सभा जून ते एप्रिल सभेचा संपूर्ण वृत्तांत आता आपण पाहणार आहोत. महिन्यातील जे विषय असणार आहे आणि ठराव असणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, आपल्या संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी, संपूर्ण मुख्याध्यापकांसाठी आणि संपूर्ण शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कारण मित्रांनो, शाळा व्यवस्थापन समितीची जी सभा असते ते आपल्याला दर महिन्यात घ्यायची असते आणि दर महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यानुसार कोणकोणते विषय यायला पाहिजे याची संपूर्ण माहिती, संपूर्ण वृत्तांत या PDF मध्ये असणार आहे. PDFच्या स्वरूपात आपण हा संपूर्ण ही जी माहिती असणार आहे हे बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी PDF आहे ही आहे सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेची, उल्हासनगर मधील. आणि हे जे तेथील जे मुख्याध्यापक आहे ते प्रवीण वावडे सर आहे. तर बघा, तेथील संपूर्ण हे जी PDF असणार आहे त्यांनी तयार केलेली अत्यंत सुंदर अशी PDF असणार आहे आणि हे आपला सर्व जे शाळा असणार आहे, मुख्याध्यापक असणार आहे त्यांना कामात येणार आहे. तर बघा, शालेय व्यवस्थापन समिती SMC सभा वृत्तांत शैक्षणिक वर्ष 2026-27 मासिक सभा नोंदवही अशा पद्धतीचा असणार आहे. पहिला जो महिना असणार आहे मित्रांनो, जून महिना, बहुतेक आपली याची मीटिंग झालेली आहे. मासिक सभा वृत्तांत असणार आहे अशा पद्धतीचा दिनांक असणार आहे. सभेची वेळ असणार आहे, मुख्य स्थळ असणार आहे, सभेचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सचिव, मुख्याध्यापक असणार आहे. आणि सभेचे जे विषय आहे मित्रांनो ते याप्रमाणे इथे दिलेले आहे. पहिला विषय असणार आहे नेहमीप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे. त्यानंतर दुसरा विषय इथे दिलेला आहे. तिसरा विषय शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप आढावा. तर मित्रांनो, हे कशा पद्धतीचं असणार आहे वृत्तांत व सर्वांमध्ये झालेले ठराव वगैरे इथे लिहून दिलेले आहे. ते मित्रांनो सचिव आणि अध्यक्ष म्हणजे मुख्याध्यापक स्वाक्षरी आणि अध्यक्षांची स्वाक्षरी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, जुलै महिन्याचा मासिक सभा वृत्तांत अशा पद्धतीचा असणार आहे. सभेतील जे विषय असणार आहे ते मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत व सातत्यपूर्ण मूल्यमापनाबाबत चर्चा करणे, शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करणे अशा पद्धतीचे असणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो आपल्याकडील काही एक्स्ट्रा जे विषय असेल ते आपण टाकून हा संपूर्ण वृत्तांत आपण आपल्या शाळेचा लिहून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो असणार आहे ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघा कोणकोणते विषय असणार आहे. पहिला विषय कॉमन असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. त्यानंतर 15 ऑगस्ट नियोजन, विविध स्पर्धेचे आयोजन. त्यानंतर शालेय पोषणावर गुणवत्ता तपासणी व स्वच्छता अशा पद्धतीचे विषय आपल्याला घेता येणार आहे. काही विषय आपल्या स्तरावर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा असणार आहे सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्याचा मित्रांनो मासिक वृत्तांत अशा पद्धतीचा असणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मीटिंगचा सभेतील विषय असणार आहे. पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. त्यानंतर असणार आहे शिक्षक दिन व शिक्षण सप्ताह साजरा करणे. आणि तिसरा विषय असणार आहे प्रथम घटक चाचणी युनिट टेस्ट निकालाचा आढावा, प्रगती चर्चा. तर यामध्ये काही आपले विषय असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, समोरचा जो महिना असणार आहे ऑक्टोबर महिना, त्याचा मासिक सभा वृत्तांत अशा पद्धतीचा असणार आहे. यामध्ये सभेचे जे विषय असणार आहे ते असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा नियोजन व वेळापत्रक, दिवाळी सुट्ट्या, कृतीयुक्त गृहपाठ नियोजन वगैरे आणि काही आपले विषय असणार आहे. त्यानंतर समोरचा जो महिना असणार आहे नोव्हेंबर महिना, त्याचा मित्रांनो मासिक सभा वृत्तांत अशा पद्धतीचा असणार आहे. सभेतील विषय असणार आहे. हा विषय पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दुसरा असणार आहे द्वितीय सत्र शाळा सुरू झाल्याबद्दल आढावा, बालक दिन साजरा करणे. तिसरा असणार आहे शालेय भौतिक सुविधांची दुरुस्ती व स्वच्छता अशा पद्धतीचे विषय तिथे घेता येणार आहे. त्यानंतरचा जो महिना असणार आहे डिसेंबर, याचा मासिक सभा वृत्तांत अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. सभेचे विषय असणार आहे शैक्षणिक सहल आयोजनाबाबत आणि द्वितीय घटक चाचणी नियोजन. त्यामध्ये आपले काही विषय आपण टाकू शकता तिथे आपल्या शाळा स्तरावरचे. त्यानंतर जानेवारी महिना असणार आहे. सभेचे विषय असणार आहे 26 जानेवारी
वार्षिक स्नेहसंमेलन नियोजन, शाळा सुधार योजनेचा आढावा. त्यानंतर मित्रांनो समोरचा महिना असणार आहे तो असणार आहे फेब्रुवारी महिना. त्याचे विषय असणार आहे मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे, 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे, पुढील वर्षाच्या शाळा विकास आराखड्यावर प्राथमिक चर्चा करणे, अशा पद्धतीचे विषय असणार आहे. त्यानंतरचा जो असणार आहे महिना मार्च असणार आहे आणि त्यामध्ये विषय असणार आहे पहिला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, वार्षिक परीक्षा तिथे सत्र पूर्वतयारी व अभ्यासक्रम आढावा आणि त्यानंतर असणार आहे उन्हाळ्यातील तीव्रतेनुसार पिण्याच्या पाण्याची सोय करणे, अशा पद्धतीचे हे विषय असणार आहे. आणि मित्रांनो शेवटचा जो महिना असणार आहे एप्रिल महिना, यामध्ये मित्रांनो बघा जे विषय असणार आहे महत्वाचे विषय असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, वार्षिक परीक्षा निकाल तयार करणे, प्रगती पुस्तक वाटप नियोजन, 30 एप्रिलच्या माता पालक व अंतिम सत्राचे सभेचे आयोजन, उन्हाळी सुट्ट्यामध्ये शाळेची सुरक्षा व आर्थिक टाळेबंद मंजुरी, अशा पद्धतीचे मित्रांनो इथे विषय असणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्वाचं हे असणार आहे कारण शाळा व्यवस्थापन समितीच्या ज्या सभा असतात मित्रांनो त्या आपल्याला दर महिन्याला घ्यायच्या असतात नियमाप्रमाणे आणि त्यामध्ये कोणकोणते विषय घ्यायचे कॉमन विषय मित्रांनो इथे दिलेले आहे आणि आपल्या शाळा स्तरावर आपल्या गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये काही विषय आपल्याला ऍड करता येणार आहे. तर या पीडीएफच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीचा मासिक वृत्तांत असायला पाहिजे, कोणते विषय असायला पाहिजे याची एक आयडिया आलेली आहे. प्रत्येक महिन्याचे कोणकोणते विषय असणार आहे त्यामध्ये संपूर्ण याची एक आयडिया आलेली आहे आणि ही जी पीडीएफ असणार आहे ही आपल्या संपूर्ण शाळांसाठी संपूर्ण मुख्याध्यापक शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो ही जी पीडीएफ आहे सावित्रीबाई फुले शाळा प्राथमिक शाळा उल्हासनगर येथील आहे. मुख्याध्यापक सन्माननीय प्रवीण पावडे सर आहेत इथे. तर अत्यंत सुंदर अशी ही पीडीएफ संपूर्ण शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची ही असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण शाळा व्यवस्थापन समिती एसएमसीचा संपूर्ण वर्षभराचा सभा वृत्तांत कशा पद्धतीचा असायला पाहिजे सन 2026-27 करता याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजली असेल. मित्रांनो ही जी पीडीएफ असणार आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असे का नवीन माहितीसह अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.